तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात काही नवीन अपडेट आहे का? बऱ्याचशा लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत आहे की आम्हाला अजूनपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही. डिसेंबरच्या हप्त्याच्या आणि जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचालीला वेग आला आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा 14 जानेवारीच्या अगोदर मिळू शकते. मग ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, नोव्हेंबरचे 1500 आले नाहीत, त्या महिलांची मकर संक्रांत गोड होणार नाही का? त्या महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता येणार नाही का? त्याचसोबत नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण त्यांचं होणार नाही का? त्या महिला अपात्र झाल्या आहेत का? या संदर्भातली चौकशी त्यांनी कुठे जाऊन करावी? तर या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 1 मिनिटात पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणाची हालचाली सुरू झालेली आहे. प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्रावर, युट्यूब चॅनलवर आमदार असतील, मंत्रिमंडळातले काही मंत्री असतील, त्यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाउंटवर किंवा आपल्या अनेक ज्या काही सोशल मीडियावर असतील त्यावर पोस्ट करून अशी माहिती दिलेली आहे की डिसेंबर आणि जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो 14 तारखेच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल. त्यांना लाखो लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही. त्या पात्र असून सुद्धा त्यांना 1500 रुपये मिळाले नाही. तर त्या संदर्भात अजूनपर्यंत कोणीही बोलायला तयार नाही. महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा या संदर्भात कुठेही अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या की काय, अपात्र होण्याची त्यांचे कारणे काय, आणि लाडक्या ताईंनो, केवायसी तर आपल्याला डिसेंबरच्या समोर आवश्यक होती ना. मग नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी जर केवायसीची गरज असेल तर केवायसीच्या कारणाने त्या अपात्र झाल्या काय, या संदर्भातली माहिती कुणीतरी आपल्याला द्यायला पाहिजे होती. पण लाडक्या ताईंनो, तुम्ही काळजी करू नका. शक्यतोवर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणारच आहे. आणि या संदर्भातली जी काही चौकशी असते तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन, महिला व बाल कल्याण विभाग असते त्या विभागात जाऊन तुम्ही त्याची चौकशी करू शकता. कुठल्या कारणास्तव तुमचा जो हप्ता आहे तो पेंडिंग आहे, या संदर्भातली माहिती तुम्हाला मिळू शकते. लाडक्या ताईंनो, मिळालेल्या माहितीनुसार एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने लाडक्या बहिणी या निवडणुकीच्या समोर अपात्र होणार नाही. काही कारणास्तव काही ठिकाणी अशी माहिती समोर येत आहे की निधी अपुरी पडल्यामुळे, आपण जसं पाहत असतो नेहमीचा जो निधी असतो तो 400+ कोटी रुपयांचा असतो आणि यावेळेचा जो निधी होता तो 263 कोटी रुपयांचा होता. त्यामुळे निधीच्या कमतरतेमुळे काही लाडक्या बहिणींनाच या पैशाचं वितरण झालेलं आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणी या सध्या त्यांचं वितरण पेंडिंग आहे आणि त्यांना सुद्धा निधीचं पुरेपूर उपलब्धता झाल्यावर त्यांना सुद्धा वितरण होईल अशी शक्यता वर्तवल्या जात आहे लाडक्या ताईंनो. आणि या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.